देवा पांडुरंगा, अरे काय चुकलं माझं बाबा? माझ्याच वाट्याला हे सगळं का? मी एवढा चांगला वागतो, प्रामाणिक राहतो, तरी माझ्याच नशिबी हे सगळं का? तुला माझी दया येत नाही का रे? कुणी उठाव टिंगल कराव. आता तर काय माझी बायको म्हणती मी दारू पिऊन आलो. काय ऐकून घ्यायचं मी हे? कशामुळं? अवघड झालं बाबा आता सगळं. आलास? मी तुझीच वाट बघत होतो. कोण आहे? मी. ये इकडे ये. ये. आईला कंडक्टर तुम्ही होय? चिठ्ठी काय, चपाटी काय, लहान लेकरावानी मस्करी करायला दुसरं कोणी सापडलं नाही काय? आधीच एवढा वैतागलोय मी. अरे म्हणूनच तर मी तुला बोलावलं. तू सारखं माझं नाव घेत असतोस. तोच मी. कोण? पांडुरंग. मायला काळ दिसते म्हणून स्वतःला पांडुरंग समजतोय. अरे खरंच मी देव आहे. बस करा देवा. सापळ्यात वाघ सापडे, बायका पोरं मारती खडे. अरे मी खरंच तुला मदत करायला आलोय. 28 युग झाली. फक्त पुंडलिका नंतर तूच. ये बाबा पुरे कर, निघतो आता मी. काय घरी जाऊन काय करणार आहेस? लाईट आहे का घरी? लाईट नाही आणि पुन्हा माझ्या जखमीवर मीठ चोळतो का काय? दुसरं कोणी भेटलं नाही तुला? नाही ना, म्हणून तर तुला बोलावलं. तू माणूस खरा आहेस, प्रामाणिक आहेस, खरा ग्रामसेवक, पण अडचणीत आहेस. सतत दुसऱ्याचं भलं व्हावं यासाठी धडपडत असतोस. असा विचार करणारा माणूस येडा वाटतो सगळ्यांना. आधी स्वतःची माती करून घेतली मी त्या पायी. विश्वास बसत नाही ना माझ्यावर? ठीक आहे, चमत्काराशिवाय नमस्कार नाही. तुझे हात माझ्या हातात दे. चले, शाळेत असताना असले गमत्या करायचो आम्ही. एकटा अंधार आहे, हो? डोळ्यात बोट घातलं तरी दिसत नाही. कोण वाजितो रे घंटी? ठीक आहे, लाईट लावू. बस करा कंडक्टर साहेब, चला घरी. हा बरं आहे, निघूया. देवा, नाही तो करा मग. हे बघ, शेवटी तू काय न मी काय, दोघेही आपण सेवकच. जनसेवा हाच आपल्यातला समान धागा. यापुढे तू जे काही ठरवशील ते होईल. फक्त माझं नामस्मरण कर. तुझं काम झालंच समज. अहो पण नाही, पण एक करार आपल्या दोघांमध्ये होईल. पहिलं म्हणजे ही गोष्ट तू कुणालाही सांगायची नाही. नाही. आणि 2, जनसेवा हेच ईश्वर सेवा. आलं लक्षात? जा आता.
देवा, आजपर्यंत सगळी गल्ली प्रकाशात असायची आणि माझं घर अंधारात असायचं. आज सगळी गल्ली अंधारात आहे, पण माझ्या घरात प्रकाश येऊ दे. पांडुरंग हरी वासुदेव हरी. या बया, अहो आपल्या घरात लाईट आली या. तरी चेहऱ्यावर एवढं चांदणं पसरलंय. अहो इतक्या दिवसांनी लाईट आणली म्हणल्यावर या बया, समजा गलीत तर अंधारच आहे की. फ्यूज उडला असन. पण मग आपल्या घरात, हा म्हणजे तुम्हीच काहीतरी केलेलं दिसतायसा. चल, वाट भूक लागली. नाही ना, आधी मला सांगा काय झालं, कसं झालं. अगं देवाचं असतं ते. अगं 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 बस, गावरान तूप आहे ते, महागाचं असतं. आमटी सारखं काय वाढायलीस? घ्यावं, काय होत नाही, खा. आपणच कष्ट करायचं आणि आपणच आपल्या जीवाला कशाला मारायचं. तू घे की. नग, माझं पोटच भरलंय बघा. का? तुम्ही लाईटीचं काम करायला जातो काय सांगितलं नाही, काय नाही. मला आपलं वाटलं नेहमीप्रमाणे रागवून जाऊन बसला असा स्टँडवर. तिकडच गेलो होतो. गप्पा ठाव हाय समजा आमासनी. लाईटी काय मनाने येतात होय. अरे देवा, आमटी वाढते. अगं बस बस, काय पोट फोडतेस का काय माझं? काय होत नाही, खा. अगं बस. खर तर ना, आज लाईट आणली म्हणल्यावर काहीतरी गोडधोडच करणार होती बघा. पण ऐन वक्ताला काय करणार, भाजी वाढते. नाही नाही, गोडधोडच कर काहीतरी. पांडुरंग हरी. या बया, आता हे श्रीखंड का आणून ठेवलं म्हणायचं. तुम्ही ना लई खोडसळ झालायचा. काढू का? खोडी काढू? हाय का आता? तरीच म्हंटल आता इथं नव्हतं. खावा. बस बस, पिंट्याला राहू दे की. हाय की मूग. आणि तुला? मला न ग. का? पिंट्याच्या टायमाला तर श्रीखंडच आवडायचं ना. जावा तिकडं. आता नाही जाणार तिकडं, आता तुम्हीच यावा इकडं. घे की. अगं घे. न ग. अगं झोपलाय पिंट्या, घे थोडस. न ग. नाव घेऊ का? आवडीने भावे श्रीखंड खावे. तुम्ही न. मार मार, भरल्या ताटावर दादल्याला मार. आयो 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 आयो. अगं घे, अगं पटकन. अहो काय करतायसा? लाईट घालवी तू, झोपायचंय ना. असू द्या ना, लई दिसानी आली नव. काही येडी झाली काय ग आवडी? चल. या भैया, अहो 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 इकडे बघा की. अहो काय हो, आता हे का वाढलायसा? जाऊ दे, झोपू दे की. सांगा की हे का वाढलायसा? देवाचं असतंय ते. देवाचं असतं का? आज उकडत नाही का? सावधायचा.